शेगाव गजानन महाराजांच्या पालखीचं डोकीनगरीमध्ये या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्याचबरोबर येथील भाविक भक्तांना जे भोजनदान अर्थात अन्नदान या ठिकाणी ज्या परिवारानं केलेलं आहे ते सोमानी परिवारातील सदस्य आपल्यासोबत आहेत. नेमकं कशा पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी जे भाविक भक्त आणि वारकरी या ठिकाणी या शेगाव गजानन महाराजांच्या पालखीमध्ये येत असतात, वारी करत असतात, त्यांच्यासाठी अन्नदानाची या ठिकाणी सोय केलेली आहे. काय सांगाल या संदर्भात? पुंडलिका कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. आज या गजानन महाराज पालखीचे इथं आगमन झालं आहे. तब्बल 2016ला आम्ही ह्या महाप्रसादासाठी त्यांना मी विनंती केली की इथं महाप्रसाद आम्हाला करून द्या. पण 2016पासून ते आज 2026 साधारण 10 वर्षानंतर आमचा योग आला आहे आणि श्रीचरणी आज आम्हाला ही सेवा करण्याचा योग आलेला आहे. तर मी प्रथम त्या श्रीचरणी वंदन करतो. आणि सोमानी परिवार हे म्हणजे आमचे मेहुणे आहेत, मी मालपाणी आहे आणि आज इथं जो साधारण त्यांनी 7 ते 8 हजार लोकांचं जेवणाचं नियोजन यांनी केलेलं आहे. खरंच म्हणजे धन्य ह्या पूर्ण माऊली भक्तांचे आणि यांचेसुद्धा. यांनी खूप सुंदर आयोजन केलं आहे. स्वयंपाकही सुंदर आहे आणि कोणत्याही सेवकांनी उष्ट टाकलेलं नाही. उत्तम प्रत्येका अन्नाची त्यांनीसुद्धा एक किंमत केलेली आहे. त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद देतो आणि सोमानी परिवारांनीसुद्धा धन्यवाद करतो. या ठिकाणी जे भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्याच पद्धतीने तुम्ही या ठिकाणी अन्नदानाचा जो कार्यक्रम राबवला, काय वाटतं, कसा अनुभव येतो? तो अनुभव शब्दात व्यक्त करणं खूप कठीण आहे, पण मन भरून आलं आहे. आणि एक आपण एवढे लाखो वारकरी आज श्रीचरणी दर्शनासाठी जातात आणि त्यांची आपल्या रस्त्यात सेवा करण्याचा योग भेटला आपल्याला. ते खरंच मी आज मी समजा केलं नियोजन सोमानीपर्यंत, पण मी एक बारीक छोटासा घटक म्हणून इथं आज आलो आहे. तर मला भरून आलं आहे आणि मला वाटतं की आज आपण एक चांगलं, खूप आयुष्यातलं एक पहिलं चांगलं सुंदर काम आपण इथं केलेलं आहे. एक पुण्याचं काम त्यांनी या ठिकाणी या भक्तांना अन्नदान करून केलं आहे. तसेच सोमानी सर आपल्यासोबत आहेत, काय सांगाल, काय वाटतं? जय गजानन. ही सेवा अशीच घडो आमच्या, हीच प्रार्थना गजानन चरणी. आमच्या आजोबा श्री धनराजजी सोमानी यांच्या कृपा आशीर्वादाने असा योग आम्हाला भेटत राहो ही गजानन महाराजांना विनंती. ज्ञानदेव विठ्ठल आनंदी आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे मन भरून आलं. असंच मन सागराचं उतंत शब्द व्यक्त करता येत नाही ह्या हिशोबाने झालं. असं तुम्हाला कधी आयुष्यात वाटलं की आपण बी शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीचे जे काही वारकरी येतात, जे भक्त येतात, त्यांना आपण अन्नदान करू, असं कधी वाटत तर होतं, पण हा योग घडून येण्यासाठी जवळपास 10 वर्ष गेले आपले. 10 वर्षानंतर हा योग घडून आला. खरोखरच या ठिकाणी पुण्याचं काम त्यांनी सोमानी परिवहन केलेलं आहे. काय वाटतं आजच्या वातावरणात? आजच्या वातावरणात फार आनंदी वाटतो. फारसे लोक आहेत, जेवण करून चाललेत, महाप्रसाद गेले, फार लोक झटू लागलेत. ही सगळ्यात मोठी गोष्ट. आणि सगळ्यात म्हणजे आम्हाला सावंत साहेबांनी इथं जागा दिली, फोकस, लाईट, जनरेटर, पाणीची सोय, म्हणजे भरपूर आम्हाला सहकार्य केलेलं आहे सावंत साहेबांनी. एवढं मी बोलू शकतो. किती भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत? साधारणतः आतापासून एक 8,500 भाविक झालीत. भोजनाची व्यवस्था त्या पद्धतीने तुम्ही अन्नदानाची केलेली आहे? हो, आनंद केलेली आहे भोजनाची. 2 दिवस झालं भोजनासाठी आम्ही कंटिन्यू पळत आहोत. इथला स्टाफ आहे, कर्मचारी आहेत, सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी बाहेरगावीहून या दिंडीसाठी, या वारीसाठी काही भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित आहेत. सर, कुठून आलात तुम्ही? आम्ही बीडवरून आलो. बरं. शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीचं या ठिकाणी डोकीनगरीमध्ये आगमन झालेलं, काय वातावरण वाटतं, कसं आहे आनंद? खूप भक्तिमय वातावरणात दिंडीचं आगमन झालेलं आहे आणि सोमानी परिवाराने खूप आनंदात दिंडीचं स्वागत केलेलं आहे आणि महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे. काय वाटतं आजच्या दिवसांनी? हा आनंद स्वर्गातही नाही, हा सुख सोहळा स्वर्गातही नाही, असा दिव्यमान आनंद इथे अनुभवायला मिळाला. त्याचबरोबर आपल्यासोबत अजून काही या ठिकाणी त्यांच्याच परिवारातील आहेत. काय सांगाल सर आजच्या या भक्तिमय वातावरणामध्ये? आज सोमानी परिवारने जे गजानन महाराजाच्या दिंडीला जे अन्नदान केलेलं आहे, ते अन्नदान बघून आमचं सुद्धा मन असं पावन झालेलं आहे. कारण इतकं भक्तिमय वातावरणामध्ये गजानन महाराजची शिस्त दिंडीची, आणि त्याबद्दल आम्ही पण खूप म्हणजे भावनिक आहेत. डोकीमध्ये गजानन महाराज शेगाव यांच्या पालखीचा इथं आगमन झालं. दरवर्षीप्रमाणे यावर्षी अन्नदानाची एक चांगली सोय आपल्या गावातील व्यापारी विठ्ठल सोमानी यांनी अन्नदानाची सोय केली. तसेच सगळेच बाकीचे भक्त जे आहेत
कारखान्याचे आपले भैरवनाथ शुगरचे त्यांनी मोठं मोलाचं सहकार्य केलं आहे. सगळेच या ठिकाणी उपस्थित आहेत. वाढण्यासाठी स्वयंसेवक भरपूर मोठ्या प्रमाणात युवक आहेत आणि जे जे काय कुणाकुणाला अन्नदान करायचे ते सुद्धा या ठिकाणी अन्नदान करत आहेत, घेऊन येत आहेत. लोक आपल्या आपल्या जसं परीनं श्रद्धेनं या ठिकाणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आहेत. हे दिवसेंदिवस हा दिंडी सोहळा पालखी सोहळा वाढतच चाललेला आहे. लोकांची भक्तिभावनेचा जो ओघ आहे तो दिवसेंदिवस वाढत आहे. एक आनंदाचा आणि एक असं प्रसन्न वातावरण आपल्या डोकी गावामध्ये आज या निमित्तानं तयार झालेलं आहे. आणि अन्नदानाचा कार्यक्रम आपल्या परिवाराच्या वतीनं केलेला आहे. काय सांगाल त्याबद्दल? आणि आमच्या 2016 घेतलेली पंगत आज 2026ला मिळाली. हे आमच्या वडिलांच्या आशीर्वादाने हे कार्यक्रम व्यवस्थित पार पडला आणि सगळ्या गाववाल्यांनी मिळून सगळ्यांनी सहकार्य करून पार पडला. अतिशय मोठ्या संख्येनं या ठिकाणी भाविक भक्त आलेले आहेत, वारकरी देखील आलेले आहेत. खेडोपाड्यातील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी देखील गर्दी केलेली आहे. अन्नदानाचं एवढं कसं नियोजन केलं? अन्नदान नियोजन काय, काही पहिल्या पंक्ती गेल्या वर्षी उठल्या, त्याच्या अगोदर उठल्या, त्या हिशोबाने किती लोक जे होते साधारण आम्ही एक 9,000 लोकांचं कॉम्प्युट धरलं होतं. या महाराज म्हणले, आचार्य म्हणलं 1,000 माणूस जास्त जेवतोय. आता शिक 8,000 लोकांचं कलेक्शन झालंय. अजून काय 1,000-2,000 काय होईल ती 10,000 पण चालणार आहे. म्हणजे तब्बल 10 ते 12 वर्षानंतर तुम्हाला हा अन्नदान करण्याचा योग भेटलेला आहे. कसा अनुभव वाटतोय, काय वाटतं? अति आनंद 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 माऊलीच्या आशीर्वाद, अति आनंद. हे माऊलीचा आशीर्वाद आहे. हे कुणाचा दुसऱ्याचा नाही आहे. हे माऊलीचा, आळंदीचा, माऊलीचा इतका आनंद आहे की त्यांच्याकडे बोलून डोळे भरून घसते. आज डोके गावामध्ये साक्षात म्हणजे पंढरपूरमध्ये गेल्याचा भास सगळ्याला झालेला आहे. जसं की पंढरपूरमध्ये जनसागर उसळलेला असतो त्याच पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी संत गजानन महाराजाची पालखी मुक्कामी थांबते त्या ठिकाणी कमीत कमी एक 25,000 ते 50,000च्या संख्येमध्ये लोक दर्शनाला येतात. असा जनसागर पंढरपूरमध्येच पाहायला मिळतो. अशाच प्रकारची गर्दी या ठिकाणी जमलेली आहे. काय सांगाल आजच्या वातावरणानिमित्त? आजचं वातावरण म्हणजे एकदम शांताचा दरबार आहे. हा भक्तिमय वातावरण भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे. संत गजानन महाराजाचं दर्शन शेगावला जाऊन होत नाही. मग जे काय ती परत जाऊ शकत नाहीत त्यांचं दर्शन या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे लोक खुश आहेत, आनंदी आहेत. एक मोठा आनंदाचा क्षण या ठिकाणी निर्माण झालेला आहे. साक्षात अनुभूती विठ्ठलाच्या दर्शनाची झालेली आहे सगळ्याला संत गजानन महाराजाच्या दर्शनामुळे. नाही, गजानन महाराज 53 वर्ष झालं आपल्या कारखान्यावर येतो आणि प्रत्येक भक्त स्वागत करते गजानन महाराजांचे. लहान थोर मंडळी, परिसरातले सगळे लोक, आपल्या तेरणा परिसरातले जेवढे लोक आहेत, जसं आपल्या कारखान्याचे 53 वर्ष झालं दिंडीचं स्वागत आहे, तेव्हापासून प्रत्येक व्यक्ती गजानन महाराजांच्या आगमनाची वाट बघतं दरवर्षी कधी गजानन महाराज दिंडी येते. आणि आज तो क्षण आलेला आहे. आज तो क्षण आलेला आहे. आज गजानन महाराजांच्या आगमनामध्ये प्रचार सगळ्या समाजातले लोक आहेत. आवळ समाजातले जेवढे समाज आहेत, असं लहान थोर नाही, आवळ समाजातले लोक आहेत गजानन महाराज दिंडीच्या प्रसादासाठी आणि दर्शनासाठी. काय अनुभव असेल आज, काय वाटतंय? नाही, अनुभव आल्याशिवाय एवढे लोक नाहीत ना. गजानन महाराज ज्यांना अनुभव आहे तीच लोक आहेत. सगळं आज जी लोक आहेत सगळे ती गजानन अनुभव घेऊन अनुभूती आल्याशिवाय आले नाही. हरि ओम प्रभू हरि ओम तसं ब्रह्मार्पण वस्तू शांती भव सुप्रसन्न भव सुप्रतिष्ठ भव. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म. माऊली गजानन महाराज की जय.